त्यांनी मला मेसेज केला, अलविदा, तू आता सदा सुखी राहा. हाच मेसेज माझ्या मिस्टरांना केला. त्यांना म्हणले की तुझ्या लहान बाळासहित आहे ना तुझं अख्खं खानदान मी जाळून टाकत. तोपर्यंत हे अर्ध्या त्या फाशीवर होते, त्या स्टूलवर उभे होते. बापरे, म्हणजे ते फाशी घेतली त्यांनी? फाशी घेत होते आणि मम्मीला म्हणतात, आज तर वाचला पण परत नाही वाचणार. मम्मीकडे बघितले, ते म्हणले, हे बघ बाई, हा तर जाणार आहे पण तू स्वतःच्या जीवाला जप. जर काय तुला त्याच्यासाठी करता आलं. त्यांनी एक उपाय सांगितला मम्मीला, दिवे लावायला. की कर, जिथं फार्म हाऊसला गेलते ना त्या फार्म हाऊस पासून ते 10-12 जण अजूनपर्यंत माझ्या मागं आले आणि ते मला रोज दिसतात. ती बाई तर मला खूप त्रास देते माझ्या आतून, म्हणजे जसं काय माझ्या पूर्ण हातपाय सुन्न पडले तेवढा ती मला त्रास देते. ती मम्मीला बघितलं त्यांनी दिवे बनवताना. ते म्हणतात, तुला जेवढं करता येईल ना करत राहा, मी न्यायचं तर ह्याला नेणारच. तर त्या बाईला सांगितलं त्यांनी की मी ना फार्म हाऊसवर गेलो होतो आणि माझ्यासोबत काही गोष्टी अशा घडल्यात की ज्या मी बोलू शकत नाही. जर मी तुम्हाला त्या बोललो तर मला आतून खूप त्रास होतोय. तोच त्यांचा पप्पांचा शेवट होता. 7व्या दिवशी पप्पाच वारले.